चौरस मोजणे. आपल्याला जी आकृती दिली त्या आकृतीमध्ये काय सांगितले, किती चौरस आहेत ते मोजायला सांगितले. तर आपण चौरस मोजण्यासाठी ट्रिक्सचा वापर करणार आहे. आता बघा कसं, आकृती कशी, असे पण दोन आहेत आणि असे पण दोन भाग केलेले. मग आपण त्यांना नंबर दिले 1 आणि 2. 1 चा वर्ग करायचा, 2 चा वर्ग. 1 चा वर्ग किती 1, 2 चा वर्ग 4 आणि ह्या दोघांची बेरीज करायची. 4 अधिक 1 5. म्हणजे ह्या आकृतीतून 5 चौरस तयार होतात. म्हणजे चौरसाची ट्रिक्स काय आहे, आपण दिलेले इथं पण 3x3 दिले, इथं 4x4 दिले. म्हणजे आडवे 4 आहेत, उभे 4 आहेत. त्यांना नंबर द्यायचा, त्यांचा वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज करायची. इथं पण आपण नंबर देऊया, त्यांचे वर्ग करूया. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. आता ह्यांची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर उत्तर येत आहे 14. म्हणजे इथे किती चौरस तयार झाले 14. आता ह्या आकृतीमध्ये पण नंबर दिले, त्यांचे वर्ग करूया. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. आता ह्यांची बेरीज करायची. 16 आणि 4 20, 9 ने 10. चौरस तयार झाले 30. तर ट्रिक्स नुसार हे गणित